नमस्कार मित्रांनो. काल आपण लेक्चरला सुरुवात केलेली आहे आपल्या भूगोलाच्या. तर काल आपण फक्त इंट्रोडक्शन घेतलेलं. आज आपण इंट्रोडक्शनच्या पुढचा पार्ट म्हणजे आपण एक एक पॉइंट धरून भूगोलाचे ते पॉइंट्स कव्हर करणार आहोत आणि एकदम सोप्या प्रकारे भूगोल आपल्याला कसं शिकता येईल किंवा कसं लक्षात ठेवता येईल तेही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. नुसतंच आपण करतोय तर किती पण करतोय असं नाही, तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जो महत्त्वाचा आहे ते पॉइंट्स आपण कव्हर करूयात. तर आजचा सुरुवातीचा पहिला पॉइंट आहे आपला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग. तर महाराष्ट्र गव्हर्न करण्यासाठी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकाच ठिकाणाहून कंट्रोल करणं शक्य नाही. त्यासाठी आपण महाराष्ट्राला वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात डिवाइड केलेलं आहे. तर आपण महाराष्ट्राला एकूण 6 प्रशासकीय विभागात डिवाइड केलेलं आहे. तर ते 6 प्रशासकीय विभाग कोणते? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, पुणे, नाशिक आणि अमरावती. तर आपल्या महाराष्ट्रातील आपण एकूण जे 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यांची विभागणी आपण या 6 प्रशासकीय विभागात केले, जेणेकरून आपल्याला इथे राज्यात सुव्यवस्था राखणं सोपं जाईल. तर त्यामध्ये आपण सगळ्यात जास्त जिल्ह्यांची संख्या ज्या प्रशासकीय विभागात आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर, म्हणजे 8 जिल्हे. आणि तो महाराष्ट्राचा एकूण 21% क्षेत्रफळ पण होल्ड करतो. मतलब तो प्रशासकीय दृष्ट्या पण सगळ्यात मोठा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण संभाजीनगर सगळ्यात मोठा प्रदेश आहे. त्या खालोखाल कोकणात एकूण 7 जिल्हे आहेत. पण कोकणात आणि कोकण क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या एकूण 10% क्षेत्रफळ कोकणाकडे आहे. त्यानंतर नागपूर जो प्रशासकीय विभाग आहे यात 6 जिल्हे आहेत. नागपूर प्रशासकीय विभागात 6 जिल्हे आहेत आणि क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्राच्या 16.7% क्षेत्रफळ नागपूर प्रशासकीय विभागात आहे. त्यानंतर हे पुणे, नाशिक, अमरावती या जे 3 प्रशासकीय विभागात प्रत्येकी 5-5 जिल्हे आहेत. पुणे, नाशिक, अमरावती या 3 प्रशासकीय विभागात प्रत्येकी 5-5 जिल्ह्यांची संख्या आहे. त्यातला पुणे 18.6% होल्ड करतोय क्षेत्रफळ, नाशिक 18.7% होल्ड करतोय आणि अमरावती 14.9% होल्ड करतोय. तर आपल्याला असा पण क्वेश्चन या क्षेत्रफळाचं का दिलंय, तर असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग आहे संभाजीनगर. कोणता? छत्रपती संभाजीनगर. चालतंय. तर हे झाले आपले प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभागानंतर आपण आता म्हणतो अरे खानदेश कुठे गेलं, पश्चिम महाराष्ट्र कुठे गेलं, त्याच ना. तर ते हे प्रशासकीय नसून हे प्रादेशिक विभाग आहेत. म्हणजे प्रादेशिक दृष्ट्या आपण महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या प्रदेशाला काय काय नावानं हाक मारतो. जसं की आपण इकडं पुण्याकडे गेलो की आपण म्हणतो पश्चिम महाराष्ट्रात आलो, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर. इकडं संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड इकडं आलो की म्हणतो आपण मराठवाड्यात आलो. इकडं नागपूर, अमरावतीकडे गेलो, चंद्रपूरकडे गेलो की आपण म्हणतो आपण आलो विदर्भात आलो. नंतर आपण इकडं वर गेलो जळगाव, धुळे, तर तिकडं आपण खानदेशात आलो. इकडं रायगड, मुंबई, रत्नागिरी, टुरिस्ट प्लेसेस सगळे आपण जिकडं बीचला फिरायला जातो तिकडं कोकण आलं. तर असे महाराष्ट्रात आपण एकूण 5 प्रादेशिक विभाग केलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे नागपूर म्हणजेच विदर्भ प्रादेशिक विभाग, जो की महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे. तो महाराष्ट्राच्या एकूण 31% क्षेत्रफळ एकट्या विदर्भ होल्ड करतोय. त्या विदर्भाच्या पाठोपाठ आहे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र पण क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा प्रदेश आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचा एकूण 29.2% क्षेत्रफळ होल्ड करतोय. त्या खालोखाल आहे मराठवाडा. मराठवाडा 21% क्षेत्रफळ करतोय. मराठवाड्यात जिल्ह्यांची संख्या जास्त आहे पण क्षेत्रफळाच्या आहे ना मराठवाडा कमी आहे. त्यानंतर कोकण महाराष्ट्राच्या एकूण 10% क्षेत्रफळ होल्ड करतो आणि खानदेश महाराष्ट्राच्या एकूण 8% क्षेत्रफळ होल्ड करतोय. तर हे असे आपले एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. म्हणजे महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग विचारलं तर 6 प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग विचारलं तर एकूण 5 प्रादेशिक विभाग. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही.
लक्षात ठेवायचं. पुढचा पॉइंट आहे आपला आता उंचीनुसार शिखरे. हे आपण कधी ना कधी ऐकलंच आहे. कसा मी हसतो त्र्यंबक, कसा मी हसतो त्र्यंबक. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, म म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी, त म्हणजे तोरणा, त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर. हे आपल्याला पाठच म्हणजे ही जवळपास सगळ्यांनाच ही ट्रिक माहिती आहे. हे पाठच असलं पाहिजे. पण त्यासोबतच या प्रत्येक शिखराची उंची किती आहे आणि हा शिखर कोणत्या जिल्ह्यातला आहे हे पॉइंट पण महत्वाचा आहे. तर सगळ्यात महत्वाचं कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि आपल्या सह्याद्री पर्वतात येणारं शिखर आहे अहिल्यानगर जिल्ह्यात. तर या कळसुबाईची उंची आहे 1646 म्हणजे 1646 मीटर. किती आहे? 1646 मीटर. त्या खालोखाल आहे साल्हेर. साल्हेरची किती आहे? 1567. तो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. त्या खालोखाल महाबळेश्वर 1438 सातारा जिल्ह्यात. त्या खालोखाल हरिश्चंद्रगड 1424 अहिल्यानगर जिल्ह्यात. त्याच्या खाली 1416 नाशिक सप्तशृंगी. सप्तशृंगी नंतर तोरणा 1404 पुणे जिल्ह्यात आणि त्या खालोखाल सगळ्या शेवटी म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक 1306. तर हा जर तुम्हाला कसा मी हसतो ही ट्रिक लक्षात असेल तर ह्यासाठी पण माझ्याकडे ट्रिक आहे. तर ती कशी? तर सुरुवातीचे हे दोन लक्षात ठेवायचं 16 15 त्याच्यानंतर 14 14 14 शेवटच्याला 13. इकडं आलात तर 1646 लिहून ठेवायचं 632100 आणि इकडं 788464 असं म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. कसं 16 15 14 14 14 14 13 शेवटचं. इकडं 4 6 3 2 1 0 0 हे दोन आकडे लक्षात ठेवायचे पुढले 1646 आणि 1567. 3 2 1 0 0 8 4 6 4 6 8 4 6 4 6 असं एक टप्पा लक्षात ठेवला ना हे तिन्हीचे पण म्हणजे आपल्याला पाठ करायची गरज नाही. हे होऊन जाते डायरेक्ट. आणि हे जिल्हे पण महत्वाचे जिल्हे लक्षात ठेवायलाच लागतील आपल्याला कारण विचारू शकतात की बाबा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कुठल्या जिल्ह्यात येते? तर कळसुबाई अहिल्यानगर जिल्ह्यात येते. समजा हरिश्चंद्रगडाची उंची किती आणि ते कोणत्या जिल्ह्यात येते? 1424 अहिल्यानगर जिल्ह्यात. सप्तशृंगी 1416 नाशिक जिल्ह्यात. तोरणा 1404 पुणे जिल्ह्यात. असं विचारू शकतो. त्यामुळे पॉईंट हे डायरेक्ट क्वेश्चनला येणारे पॉईंट आहेत पेपरमध्ये ते पाठच करून ठेवायचे. त्यानंतर घाट. घाट म्हणजे आपल्याला माहितच असेल की डोंगर पोखरून जो रस्ता बनवला जातो म्हणजे आपल्या सोयीसाठी वैडा वाकडा असा वळणावळणाचा त्याला आपण घाट म्हणतो. तर महाराष्ट्रामध्ये असे भरपूर मोठमोठे घाट आहेत. तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणारे घाट. बोरघाट, मुंबई पुणे, सॉरी दिवाघाट, पुणे बारामती, कात्रजचा घाट, पुणे सातारा, तामिनी घाट, पुणे रायगड, खंबाटकी घाट, पुणे सातारा, चंदनपुरी घाट, पुणे नाशिक. तर हे पुणे शहराला बाकीच्या शहरांशी जोडणारे हे सर्व घाट. तर सुरुवात बोरघाट पासून. तर बोरघाट कोणता? आपला मुंबई पुणे हायवे जातोय तो ज्या घाटातनं जातोय तो आपला बोरघाट. बोरघाट हा मुंबई आणि पुणे या मेजर मोठ्या मेट्रो सिटीजला जोडतो. त्यानंतर दिवाघाट. दिवाघाट म्हणजे पुण्यातील हडपसर नदी पुढे गेले की जो घाट लागतो बारामतीला जाताना त्याला आपण दिवाघाट म्हणतो. त्या खालोखाल कात्रजचा घाट. कात्रजचा घाट म्हणजे पुणे आणि साताराला जोडणारा जो घाट आहे कात्रजचा घाट त्याला कात्रजचा घाट. एक म्हण पण आहे आपल्या महाराजांच्या काळातल्या युद्धावरून ठेवाय की आपल्या मावळ्यांनी मुघलांना कात्रजचा घाट दाखवलेला. तर तोच हा कात्रजचा घाट. त्यानंतर तामिनी घाट. तामिनी घाट हा पुणे आणि रायगड यांना जोडतो. आता सध्या
पावसाळा आला की आपल्या पुण्यातले सगळे पोरं पुरी जिकडे फिरायला जातात तो म्हणजे ताम्हिणी घाट. त्यानंतर खंबाटकी घाट. खंबाटकी घाट आपल्याला पुण्यावरनं साताऱ्याला जाताना लागतो. चंदनपुरी घाट. चंदनपुरी घाट आपल्याला पुण्यावरनं नाशिकला जाताना लागतो. चंदनपुरी घाट आपण असं पण लक्षात ठेवू शकतो की आता हे नाशिक म्हणजे पूर्ण मंदिरांचं शहर किंवा जिकडं पूर्ण मंदिरच आहेत. रामाचं मंदिर, याचं मंदिर, याचं मंदिर, जर देवाला आवडणारं चंदन आणि त्या नाशिकचा जातानाचा चंदनपुरी घाट. त्यानंतर आंबाघाट. आंबाघाट कोल्हापूर रत्नागिरी. कोल्हापूरहून रत्नागिरीला जाताना आंबाघाट लागतो. लक्षात ठेवण्यासाठी रत्नागिरीचा आंबा फेमस आहे. तिथला आंबाघाट म्हणजे आंबा खायला जाताना जो घाट लागतो रत्नागिरीचा त्याला कोल्हापूर आंबाघाट म्हणतात. त्यानंतर फोंडा घाट. फोंडा घाट आपल्याला कोल्हापूरवरनं पणजीला म्हणजे गोव्याला जाताना जो घाट लागतोय त्याला म्हणतात फोंडा घाट. त्यापुढचा अनुस्कुरा घाट. अनुस्कुरा घाट हा कोल्हापूरवरनं राजापूरला जाताना लागणारा घाट अनुस्कुरा घाट. हनुमंते घाट. कोल्हापूरवरनं कुडाळला जाताना लागणारा घाट हनुमंते घाट. आंबोली घाट. बेळगाव वरनं सावंतवाडीला जाताना जो घाट लागतो त्याला आंबोली घाट म्हणतो आणि आंबोलीमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोलीत पडतो. त्यानंतर कुंभारली घाट. कुंभारली घाट हा आपला कराडवरनं चिपळूणला जाताना कुंभारली घाट लागतो. कुठं? कराडवरनं चिपळूणला जाताना कुंभारली घाट लागतो. तसंच माळशेज घाट. माळशेज घाट हा आळेफाटा आणि कल्याण या दोन शहरांना जोडतो. माळशेज घाट हा आळेफाटा आणि कल्याण या दोन शहरांना जोडतो. तर ही काही शहरे, ही काही घाट जी या दोन शहरांना म्हणजे मेजर शहरांना जोडणारे हे काही घाट जे आपल्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये विचारू शकता किंवा जोड्या लावा फॉर्म मध्ये पण हा भरपूरदा विचारला जातोय क्वेश्चन घाटांचा आणि शहरांचा की बा हा घाट कोणत्या शहरांना जातो असं. त्यामुळे हे काही घाट आहेत ते लक्षात ठेवायचे, पाठ करून टाकायचे. सगळ्यात सिंपल गोष्ट भूगोलातली पाठ करून टाका. नकाशा स्वरूपात सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि पाठ करा. बाकी काहीच विषय नाही भूगोलचा. भूगोल असतोच त्यासाठी. महाराष्ट्रातील लेण्या. लेण्या म्हणलं तर महाराष्ट्र म्हणजे लेण्यांसाठी प्रसिद्धच आहे. महाराष्ट्रात भरपूर लेण्या आहेत. आपल्या सगळ्यात मेजर म्हणजे अजिंठा वेरूळ लेणी जी बघण्यासाठी जगभरातून लोक अजिंठा वेरूळचं लेणं बघण्यासाठी येतात. म्हणजे तिथलं स्थापत्य, कल्चर, मंदिर, ते बनवलं कसं असेल हे सगळं म्हणजे आश्चर्यचकित करण्यासारखं आहे. ते बघण्यासाठी जगभरातनं लोक येतात. तर महाराष्ट्रात किंवा भारतातली सर्वात प्राचीन लेणी कोणती? आपल्याला वाटू शकते अजिंठा वेरूळ गायकवाड, पण नाही. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी आहे पितळखोरचं लेणी आणि ती आहे संभाजीनगरमध्ये कन्नड इकडं. पितळखोरा लेणी ही महाराष्ट्रातील आणि भारतातील म्हणजे संपूर्ण भारतातील सर्वात प्राचीन लेणी जर कोणची म्हणली तर ती पितळखोरा लेणी. याबरोबरच संभाजीनगरमध्ये अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्या आहेत. ज्यामध्ये आपल्याला कैलास मंदिर भेटेल, जे की कैलास मंदिर बांधलंय असं की आपण नॉर्मली मंदिर बांधताना आधी पाया बांधतो मग शिखर बांधतो म्हणजे पायाकडून शिखराकडे बांधत जातो. पण कैलास मंदिर कदाचित एकमेव अद्वितीय मंदिर असेल असं की जो एका सिंगल स्टोन मध्ये म्हणजे एका 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 सिंगल दगडामध्ये वरून खाली कार्व करत आलेला आहे तो. म्हणजे आर्किटेक्चरचा एक सुंदर नमुना म्हणजे कैलास मंदिर. माणसाने बांधलंय असं वाटूच नाही. त्यानंतर पांडव लेणी आणि मांगीतुंगी हे आहे नाशिक मधल्या लेणी आहेत. पांडव लेणी, मांगीतुंगी, चांभार लेणी पण नाशिक मध्ये लिहायचं राहिलं माझं. चांभार लेणी पण नाशिक मध्येच आहे. त्यानंतर ही कार्ला, जुन्नर, लेण्याद्री ह्या लेण्या पुण्यामध्ये आढळतात. जुन्नरला आपल्या किल्ल्याला गेलं ना तिकडे पण लेण्या आहेत बघा. आपल्या शिवनेरी किल्ल्याकडे गेलं जुन्नरला. त्यानंतर खरोसाची लेणी आहे आपल्या लातूरला. पारगाव बीडला. जोगेश्वरी आणि कान्हेरी या लेण्या आहेत मुंबई उपनगरात आहेत. म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे, तुम्ही म्हणताल मुंबई उपनगरात कुठं, तर संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये जे जंगल आहे ना त्या तिथे रिझर्व केलेल्या लेण्या येतात. त्यानंतर भांडक ही
चंद्रपूर मध्ये आहे. आणि कचरागड गुफा ही लेणी गोंदियात आहे. काय? पितळखोर सर्वात प्राचीन लेणी संभाजीनगर, अजिंठा वेरूळ. संभाजीनगर. पांडव लेणी, मांगीतुंगी, चांभार लेणी. पांडव लेणी, मांगीतुंगी, चांभार लेणी, नाशिक. कार्ला, जुन्नर, लेण्याद्री, पुणे. खरोसा, लातूर, पारगाव, बीड. खरोसा, लातूर, पारगाव, बीड. जोगेश्वरी, कान्हेरी, मुंबई उपनगर. जोगेश्वरी आता नावावरून लक्षात येईल, मिसळवाला जोगेश्वरी असं लक्षात ठेवा. जोगेश्वरी मिसळ मुंबई आहेत पुण्याला, पण मुंबई लक्षात ठेवा आता इथून पुढे. जोगेश्वरी, कान्हेरी, मुंबई उपनगर. त्यानंतर भांडक, चंद्रपूर. चंद्रपूर म्हणजे भांडणारी लोक, चंद्रपूर. नाही तिथली भांडणारी, गोड आहेत पण लक्षात ठेवायचं आपल्या लक्षात राहण्यासाठी. चंद्रपूरची लोक भांडखोर म्हणजे भांडक. तर कचरागड गुफा हे असं लक्षात ठेवणं, काय डोक्यात ठेवा. कचरागड गुफा, गोंदिया. हे झाले आपल्या लेण्या. त्यानंतर आपण आता महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग बघू. महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग. महाराष्ट्रात प्राकृतिक विभागानुसार आपले 3 ह्याच्यात डिवाइड होतो महाराष्ट्र. एक म्हणजे कोकण, सह्याद्री आणि डेक्कन प्लॅटो म्हणजे दख्खन पर्वत, दख्खनचा पठार किंवा त्याला महाराष्ट्र पसारा असं म्हणतो. तर कोकणापासून सुरुवात करू आपण. कोकण किनारपट्टी. तर कोकण किनारपट्टी आपल्याला सह्याद्रीच्या पश्चिम भाग, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील जो प्रदेश आहे, अरुंद प्रदेश आहे, जो सह्याद्रीच्या पश्चिमेकडे आणि म्हणजे सह्याद्री आणि अरबी समुद्राच्या मधातला जो अरुंद चिंचोळा जो प्रदेश आहे, त्याला आपण कोकण किनारपट्टी या नावाने ओळखतो. सह्याद्रीच्या पर्वताच्या आणि अरबी समुद्राच्या या दरम्यानच्या अरुंद प्रदेशास कोकण या नावाने ओळखतो. आणि या कोकणाची निर्मिती प्रस्तरभंगाने झालेली आहे. कोकणाची निर्मिती प्रस्तरभंगाने झालेली आहे. आपण प्रस्तरभंगाने झालेले हे लक्षात ठेवा. भरपूर एक्झाम मध्ये विचारलेले आहे की कोकणाची निर्मिती कशामुळे झालेली आहे. तर कोकणाची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. आणि या कोकणाची रुंदी ही उत्तरेकडे म्हणजे वरच्या बाजूला रुंदी जास्त आहे आणि दक्षिणेकडे ही रुंदी कमी कमी होत जाते. कोकणाची रुंदी उत्तरेकडे जास्त आहे, दक्षिणेकडे ही रुंदी कमी कमी होत जाते. उत्तरेकडे जास्त आणि दक्षिणेकडे कमी होत जाते. आणि अति पावसाचा प्रदेश असल्यामुळे कोकणाच्या दक्षिण भागात जांभा खडक आढळतो. म्हणजे तुम्ही आता खाली सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंवा सावंतवाडीकडे गेलात तर मोठ्या प्रमाणात जांभा खडक आढळतो आपल्याला. अति पावसामुळं दक्षिण भागात म्हणजे आंबोली, सावंतवाडी, रत्नागिरी इकडं मोठ्या प्रमाणात आपल्याला जांभा खडक आढळतो. आणि कोकणातील नद्या या प्रामुख्याने पश्चिम वाहिन्या आहेत, कारण सह्याद्री पर्वतावर जो पाऊस पडतो तिथून या नद्यांची निर्मिती होते आणि त्या पश्चिमेकडे वाहत जातात. त्यामुळे कोकणातील नद्या प्रामुख्याने पश्चिम वाहिन्या आहेत. प्रामुख्याने पश्चिम वाहिन्या. आणि कोकणातील नद्या या मोठ्या प्रमाणात जमिनीचं खनन कार्य करतात. म्हणजे जास्त वेगाने वाहणाऱ्या नद्या आणि जमिनीचं खनन कार्य करणाऱ्या नद्या आहेत. आणि यांची लांबी पण जास्त नाही, कारण अरुंद प्रदेश असल्यामुळे या तिथं जाऊन पुढे अरबी समुद्राला मिळतात. आणि कोकणाची दक्षिण उत्तर लांबी म्हणजे कोकण किनारपट्टी आपल्याला किती आहे कालच सांगितलं होतं मी कालच्या लेक्चर मध्ये. आपल्याला एकूण 720 किलोमीटर आहे आपली कोकणाची लांबी आहे. म्हणजेच आपल्याला 720 किलोमीटरचा किनारपट्टा लावलेला आहे आपल्या महाराष्ट्राला. तर हे होतं आपलं कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी झाल्यावर आपला आहे आता सह्याद्री पर्वत, दुसरा प्राकृतिक प्रदेश आपला. सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वताची म्हणजे सह्याद्री पर्वत हा एक फोल्डेड पर्वत आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रस्तरभंगामुळं. आता एका साईडला प्रस्तरभंग झाला तर एका साईडला पर्वत वर येतो ना, म्हणजे आपला कोकण खाली दबला आणि सह्याद्री पर्वत वर आला. अशा प्रकारे ही सह्याद्रीची निर्मिती झाली आणि याला फोल्डेड पर्वत म्हणतात. आणि सह्याद्री पर्वताला सह्याद्री आपण महाराष्ट्रात म्हणतो, पण या पूर्ण जी सिरीज आहे पर्वताची म्हणजे पूर्ण पर्वतमाला आहे याला आपण पश्चिम घाट या नावाने ओळखतो. आणि युनेस्को मध्ये
याची नोंद आहे आपल्या पश्चिम युनेस्को मध्ये ऍड केलेला आहे या पश्चिम घाटाला. आणि त्याला आपण महाराष्ट्रामध्ये काय म्हणतो, सह्याद्री. आणि हा सह्याद्री घडीचा पर्वत आहे. काय आहे? सह्याद्री हा घडीचा पर्वत म्हणजेच फोल्डेड पर्वत आहे. आणि सह्याद्रीला आपण महाराष्ट्राचा किंवा एकंदरीत सह्याद्री किंवा पश्चिम घाटाला आपण जलदुभाजक म्हणतो. महाराष्ट्रात तर जलदुभाजक म्हणजे सह्याद्री पर्वतामुळं आपल्या इथं पश्चिम वाहिन्या नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या अशा दोन प्रकारच्या नद्यांची निर्मिती ह्या सह्याद्री पर्वतामुळे होते. आणि या सह्याद्रीची महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे 440 किलोमीटर. किती आहे? 440 किलोमीटर. आणि टोटल पश्चिम घाटाची भारतातील लांबी म्हणजे सह्याद्रीची महाराष्ट्रातील लांबी 440, टोटल पश्चिम घाटाची लांबी आहे 1600 किमी. किती आहे? 1600 किलोमीटर. आणि सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाईचं शिखर, जे की 1646 मीटर आहे. आणि हे अहिल्यानगरमध्ये. या सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई, त्याची उंची आहे 1646 मीटर आणि ते अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. कुठं आहे? अहिल्यानगर या जिल्ह्यात. नोट करून घ्या. मी आता थांबत जातो इथून पुढे मी सगळ्यांना नोट करून घेण्यासाठी. पॉइंट झाला की आता आपला तिसरा विभाग आहे महाराष्ट्र पठार, ज्याला आपण डेक्कन प्लॅट्यू किंवा दख्खनचा पठार या नावानं पण ओळखतो. महाराष्ट्र पठारालाच काय म्हणतो आपण? डेक्कन प्लॅट्यू किंवा दख्खनचा पठार. दख्खनचा पठार म्हणजेच महाराष्ट्र पठार. ह्या महाराष्ट्र पठारांना महाराष्ट्राचा मेजर पार्ट महाराष्ट्र पठारांना म्हणजे 80% महाराष्ट्र, 80-86% महाराष्ट्र हा महाराष्ट्र पठारावरच आहे. आणि या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आहे तर व्होल्कॅनिक इरप्शनमुळे काय झालं, डेक्कन म्हणजे व्होल्कॅनिक इरप्शनमुळे पूर्ण लावा बाहेर आला आणि त्या लावाचं दगडात म्हणजे अग्निजन्य खडकात रूपांतर होऊन आपल्या इथं डेक्कन प्लॅट्यूची निर्मिती झाली म्हणजे महाराष्ट्र पठाराची. ना पूर्ण महाराष्ट्र पठार बेसाल्ट खडकानं निर्माण झालेला आहे. कुठल्या खडकानं? बेसाल्ट खडकानं. डेक्कन ट्रॅप संरचनेतील अग्निज खडक बेसाल्ट. महाराष्ट्र पठारावर बेसाल्ट खडक. आणि या बेसाल्ट खडकाची जाडी ही पश्चिम सीमेजवळ पठाराच्या पश्चिम सीमेजवळ 2 किलोमीटर इतकी आहे. कुठं? 2 किलोमीटर. पठाराची पश्चिम सीमा म्हणजे सह्याद्री पर्वताच्या जवळ, जिथं सह्याद्री पर्वत संपून डेक्कन प्लॅट्यू किंवा दख्खनचा पठार चालू होतो, तिथं या बेसॉल्ट खडकाची जी जाडी आहे ती 2 किलोमीटर पर्यंत आढळते. आणि डेक्कन प्लॅटोवर मुख्यत्वे आपल्याला काळी मृदा भेटते. काळी मृदा जी म्हणजे शेती करण्यास उपयुक्त अशी काळी मृदा किंवा ब्लॅक कॉटन सॉइल. आपण ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो कारण कॉटनच्या पिकासाठी ही मृदा एकदम उपयुक्त आहे, त्यामुळे त्याला आपण ब्लॅक कॉटन सॉइल पण म्हणतो. आणि ही मृदा जास्त प्रमाणात पाणी शोषून धरू शकते आणि ही बेसॉल्ट खडकापासून तयार होते आणि ही आपल्याला दख्खनच्या पठारावर आढळते. तर हे आपल्या आजचं सुरुवातीचं लेक्चर. जर आपल्याला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि असंच लेक्चर एन्जॉय करा. थँक्यू. धन्यवाद.